ट्रिपला जाता जाता पोलिसांनी धरलं आम्हाला आणि गाडी So I'm so sorry for that, like that, bro. We are going to show a Sock National Park. एक शॉट झाला, हरवलो होतो आम्ही. घर भेटलेलं आहे आम्हाला, जर उशीर झाला तर आम्ही इथं राहणार. मंजिल तो मौत है बट सफर का मजा लीजिए. नमस्कार मित्रांनो, मी आहे शुभम आणि स्वागत आहे तुमच्या कॅनल व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे. आपण जाणार आहे एका ट्रिपला. वन डे ट्रिप असणार आहे ही. आपण सकाळी निघणार आहे आणि संध्याकाळी परत येणार आहे. तर काही मित्र आहेत आणि 2 मित्र बाहेर आहेत ज्यांना आपण आता रस्त्यातनं घेणार आहे. काय पासपोर्ट लागतो का? देशाच्या बाहेर नाही चाललो आपण, देशाच्या आत. पासपोर्टची गरज, देशाच्या आत फिरते भाई, देशाच्या बाहेर नाही चाललो. व्हिसा कार्डची गरज आहे फक्त आपल्याला, पासपोर्टची गरज नाही. आपण ज्या ठिकाणी जाणार आहे आज तिथं टेम्परेचर आहे -मध्ये. सध्या -मध्ये टेम्परेचर आहे. जास्तच थंडी वाजणार आहे, त्याच्यामुळं पूर्ण पॅक होऊन जायचं. तिथं गेल्यावर बघू आता किती थंडी वाजते किती नाही. आणि बघता बघता आम्हाला निघत होतं 4 वाजता, पण आता बघता बघता झालेत 5:45. तर आपला इंडियन टाइम असंच आहे. आता सगळी माणसं खाली गेलेत, आम्ही खाली जाणार. 2 मित्रांना घ्यायचं आता पहिलं, त्याच्यानंतर आपण आपली ट्रिप सुरू करणार. दशम्या घेतल्यात काय? प्रवास करायला चाललोय, दशम्या घेतल्यात का? दशम्या माहिती आहेत का काय असतं? दशम्या काय असतात ते माहित नाही का तुला? असं कसलीस तू? काय असतं? गावाला घरी जाताना नाही का घरचे घेतात असे चपात्या बांधून वगैरे, तशी चपात्या होतं आपल्याकडे. दशम्या वगैरे घेतल्या असत्या आपण बांधून. चला आता गाड्या वगैरे तयार आहेत. हे आपल्यासोबत आहेत पाटील साहेब. आज पाटील साहेबांना दरवाजा कसा उघडायचं ते माहित नाही. जरा मोठे साहेब आहेत, गाडीचा असे छोट्या गाडी वापरत नसतील. आमचं असं पाय असं केलं की डायरेक्ट पूर्ण. मी काय म्हणतो, आपण ट्रेकिंगला नाही जाणार आहे, फिरायला जाणार आहे. जॅकेट वगैरे घे. अरे जॅकेट ठेवलीच बॅग. हा ठीक आहे. भाऊंची बॅग बघा, आम्ही एक बॅग नाही घेतली, भाऊ पूर्ण तयार घेऊन आलेला आहे. बॅग बघ अभि. हे सोड काय माउंटेन एडिशन का बाबा. अरे बापरे. चला फोटो आपण करू. सगळ्यात पहिलं पेट्रोल गाडीची. पेट्रोल बस. गाडी तुला नाही घेते बाबा, आपली गाडी बघा. काल लक्ष्मीपूजन केलं होतं, अजून नाही तसं. चला आपण सुजित बिल करून घेऊ. हे पण दारा तुम्हाला खायला प्यायला. मागच बस शुभम. मी पण मागं बसतो. गाडी जस काय टेस्ला आहे आपल्याकडे. हे सीट महाग कसं होतं? महाग आणखी अरे कसं होतं? अरे मिरिंडा घातलाय. मिरिंडा पण आपल्याकडे. अरे कोको कोला खायचं आहे का नाही तुला? जास्तच नको करू. ते नाशिक वाले काय राव. चला आपण आता निघू. गणपती बाप्पा मोरया. मॅप लावलेला आहे आणि आम्ही आता चाललो आता कोपरातला. रेस लागली अशा प्रकारे. आणि ह्याला मी म्हणलं होतं ही रेस नाहीये, तर जाऊ दे, ते असंच करतो. आता 230 किलोमीटर आहे पहिला स्पॉट आपल्याला. 230 किलोमीटरचा आपला पहिला स्पॉट आहे. 2 तास 40 मिनिटं लागणार पोहोचायला. तर आपण जाऊ आता. जरा गाणं पण सुजितनी बाहेर लावलं. बोला की गाणं. सोडून हा. आणि हे डगं पण तुम्ही बघू शकता. इथे एक डोंगर आहे आणि तिथं एक डोंगर आहे, पण त्या डोंगर नाही ऍक्च्युअली ते डग आहे. पण आम्हाला असं वाटतं की डग आहे. काय अभिजित चांदगुडे नाही बघायचं. स्टेअरिंग सांभाळ कोणतरी. हे नाटकी ड्रायव्हर. 4 वर्ष गाडी चालवतात, मला गाडी शिकवतात. शुभम गुरके दिसतोय. गुरक्या. आज वेदर पण एवढं भारी आहे ना, स्काय पण एकदम पिंक पिंक झाले आणि मस्त धुकं पडलेत. आणि ते नदी त्याच्यामुळं जास्त धुकं पडलेत ऍक्च्युली, आहे का ना? आताची आपण जसं चाललोय ना, एकदम मस्त धुकं आणि हे झाडांचं कलर वगैरे असं झालं ना, खूप भारी वाटतंय. आणि एक वाट लागते भाई, समोर काय दिसतच नाही गाडी धुकामुळे. आता तरी कमी धुकं आहे, पुढं मध्ये मध्ये एवढं धुकं येतं ना, ती गाडी पण दिसत नाही समोर. स्पीड खूप कमी करायला लागते. गाडी जादू करते. 4 डिग्री आहे आता सध्या. आमच्या ग्रुपचा छोटा MC स्टँड. शर्मा गई अभी तो ये पहली मंजिल है.
भाऊने एक शॉट झाला. ट्रिपला जाता जाता पोलिसांनी धरला आम्हाला आणि गाडीतून थोडंच मागे एक डेंट होता आणि एक काच फुटली होती. त्याच्यामुळे आता आम्हाला फाईन भरावं लागणार आहे. तो खूप फाईन सांगत होता, पण त्याला म्हणलं आम्हाला सीट बेल्टचं माहिती नव्हतं, मागच्यांनी पण घालावं लागतो कंपल्सरी म्हणून तो फक्त डेंटसाठी म्हणलं की 10 euro तर तुम्हाला भरावं लागतील. आता त्याच्या मागं आम्ही चाललेलो आहे, कारण की आमच्याकडे कॅश नव्हती. आता पहिले ATM ला जाणार. नाही चाललो कॉन्वे चालला आमच्या समोर बघा पोलिसांची गाडी आहे बघा. हा डेंट लवकर रिपेअर करायला लागणार माहिती का. त्याला होऊन 6 महिने झाले. त्याला म्हटलं आम्ही उद्या करतो, त्याच्यामुळे 10 euro मध्ये तो मानलेला आहे. आता फुकटचे 10 euro आमचे जाणार आहेत. चला मस्तपैकी 10 euroची पावती पडलेली आपल्याला जाताच दरासाई. तुला आपल्याला मग कोणाला? तुला मला काय संबंध? मग साईला काय संबंध? मला काय संबंध? उतरा गाडीतनं. हे उतर साईले मला म्हणते. तर 1.5 तासाने आपण आता पहिलं ब्रेक घेतलेलं आहे. गाड्या पण जास्त चाललेली आहेत आणि भूक पण लागली होती. तर एक चांगली सिटी आणि काय नाही, आता इथून 30 किलोमीटर जवळ चालू आहे. 30 किलोमीटर राहिलं आहे फक्त. तर आता मॅकडीमध्ये थोडंफार खायचं आणि मग आपण जाणार त्या ठिकाणी. जरा मोठ्याच मॅकडॉनल्ड्समध्ये आलो असं वाटतं. 10 वाजता मेनू सुरू होतं, 10च्या आत आलं, त्याच्यामुळे फक्त ब्रेकफास्ट मेनू आहे. ब्रेकफास्ट मध्ये क्रोसॉन्ट. सुधांशू समोसा मागवला, खायचा का? कवर नाही घेतला. नाही, काल प्रीमा मध्ये गेलो होतो, एका पोरचे ढापून आणले आकाशचे. देसाई परत ऊन पडले, ऊन दाखवतो काय. असं घर पाहिजे कंपनी जवळच पाहिजे. इथं कंपनी पाहिजे, इथं घर पाहिजे. वा, सुजितची डिमांड. कुठं आपलं घर? इकडं डोंगर, तिकडे डोंगर, तिथं बर्फ. डोंगरावरती फक्त बर्फ पाहिजे. त्या पोलिसांनी पण बघितलं असतं. अरे काल लक्ष्मीपूजन होतं म्हणून स्वस्तिक काढलं होतं. तर इथले माणसं बघतायत, त्यांना फुल हिटलर वाटतं. हिटलरचा साईन आहे, पण ते थोडासा डिफरंट आहे. पण यांना सगळ्यात पहिले हिटलरच वाटतं. आणि आपलं हिटलर बघा. ते मग झाला का? शेतात गाया म्हशी असतात, ह्यांच्या शेतात कावळे बघा. दिसतात का कावळे? ब्रेक गाडी चालू त्याला जाऊ दे बाबा मित्र. नाही बाबा. आणि आम्हाला वाटलं नवीन प्लेसवर जाणार आहे, पण मागच्या जुलैमध्ये आम्ही इथंच आलो होतो. त्यावेळेस बाकीचे नव्हतं, फक्त हाच होता आमच्यासोबत. नाही, मला खरंच माहीत नव्हतं. मला वाटलं प्रयागनं दुसरी जागा काढली आहे, पण हे आपण लास्ट टाइम इथंच आलो होतो. मित्रावरून ट्रेनला यायला 8 तास लागतात. 8 तास? आपण 2.5 तासात आलोय. अबे आपण आलो आता त्रास काय त्रासके प्लेसो. आपण लेक गेलो होतो, तुला फोटो दाखव. आणि सुधांशू इथं काहीतरी सांगतोय आपल्याला. आणि आम्हाला माहितीच नाही आता नेमकं जायचं कुठनं. मला माहिती नव्हती. 2 माणसं इकडे जायचं म्हणतायत, बाकीचे इकडे गेले ज्यांना माहित नाही. आणि आमचं साईड सगळ्यात पुढं करतोय. अरे इकडेच आहे, सगळी माणसं इकडे चालले. आपण लास्ट टाइम इकडनं गेलो. आम्ही लास्ट टाइम इकडनं या रस्त्याने गेलो होतो आणि मग येता येता लेक केली होती. आता आपण फक्त लेक करणार आहे. लय वॉकिंग केली, आता परत जाऊ आपण. मी आलो ट्रेकिंगच्या जागेवर आणि आम्ही आलो बघायचं कसं आहे बघा. म्हणजे सगळे आम्ही फक्त जीन्स विन्स घालून आलो ट्रेकिंग करायला. मी आणले भाऊ. आब्याने आणले पण घातलं नाही. म्हणून काय फायदा त्याचं घालून आणून. तुमच्यात असं कसं वेगळं वाटतं काय म्हणतो. इथे सगळेजण एवढे प्रॉपर ट्रेकिंगचे कपडे घालून आलेत ना, स्टिक्स वगैरे. आणि आम्ही जसं आलो जास्त फिरायला चाललोय कुठेतरी. राऊंड फक्त गोल राऊंड मारून यायचं आहे. अर्धा तास झाला ना आपल्या गाडीत उतरून. डायरेक्ट सर्दीने पॅक हात बीत फुल गारटलेले जातात. तर 10 मिनिटाच्या वॉकिंग करून आलोय. आता फक्त हा व्ह्यू बघा. मस्त एक इथं लेक आहे आणि वरती खूप सारे डोंगर्स आहेत.
फक्त इथं बर्फ असतं ना तर ते अजून चांगलं दिसलं असतं. ते एक असलं कुत्रं आलंय ना त्याचं नाक असं बकरीसारखं आहे, म्हणजे चेहरा त्याचा बकरीसारखा आहे. आणि यांनी ते पहिल्यांदा बघितलंय तर कशा बघते त्या बघा. आणि त्या कुत्रांना एवढं ट्रेन केलंय ना, ट्रेन की फोटो काढता येते प्रॉपर कॅमेऱ्यात बघतोय तो कुत्रा. प्रॉपर कॅमेऱ्यात कुत्रा बघतोय तो, एवढं त्याला ट्रेन केलेला आहे. कसं वाटतंय बाई, गारगार लागतंय, गारगार लागतंय. आणि इथं सुजितला ग्लोव्ज म्हटलं, सुजित घालतो ग्लोव्ज, गार लागते. हे थांबा की 2 मिनिट. आपल्या सुधांशूला इथं आतला शर्ट बाहेर घालायचं आणि बाहेरचे शर्ट आत घालायचं. तर इथं चेंजिंग रूम नाही तर तो रस्त्यावर चेंज करतोय आम्हाला. आणि त्याला भीती आहे की त्यांनी शर्ट काढलं की सुजित त्याला दुसरा शर्ट देणार नाही. आणि सुधांशू इथं सक्सेसफुल झालेला आहे. आणि पुढची बाई अशी ती बाई एवढी बघते ना घाण सुधांशूकडे, तरी सुधांशू आपला चालू आहे. सुधांशू बदलला का शर्ट? तुला खेकडा बघायचा, तुला खेकडा दाखवतो मी. खेकडा दिसला खेकडा नाही, ती ही आहे. खेकडा नाही, मकडी ती, सॉरी मकडी. आणि ते काय तो विंचू आहे का? प्रॉन्स आहे, मी तेच सांगतोय तर. आणि हा विंचू म्हणतोय. बघायला पैसे नाही, बघायला पैसे नाही आम्हाला. अजून 2-3 स्पॉट करायचे आणि आम्ही 5 पोरं फक्त पुढे आलेलो आहे. आणि या बाकीच्यांचं चाललंय एका जागेवर 10 फोटो काढत बसलेत. एवढे फोटो काढतात एका टाइमला. मस्त व्ह्यू आहे, एवढा भारी एन्जॉय करायचं तर. एवढं चांगले व्ह्यू पडले तर ह्याला बघा कशावर फोटो काढायचे. या छोट्या एवढ्या झाडावर फोटो काढायचे ह्यांना. या छोट्या लहान लहान पुरी एवढ्या भारी पोच देत आहे. आणि आमचे बसले ते इथं असेच. काय केलंय तुम्ही? काय फोटो काय पोच देत आहे का? आम्ही आमचा आता फोटो पोच दाखवतो का? आम्ही दाखव रे पोच जरा अशी दाखव, पोच दाखव आम्ही जरा. आणि एक प्रॉपर आता जागा भेटली आहे जिथून चांगला व्ह्यू आणि चांगले माउंटन्स दिसत आहे. हॉलस्टेट वाटतंय ना? हा, प्रॉपर हॉलस्टेटची फिलिंग येते. काका भावांना एवढे डायरेक्ट अचानक एवढे हवा वाटली ना. आणि आधीच थंडी आहे ना, हवेमुळे अजून थंडी वाजते, हातांना जास्त वाजते. अबे मला काय वाटतं आपण चुकीचं चाललोय, कारण की आपण एकटंच असं चाललोय, बाकी सगळे इकडून इकडे येतात. नाही बाबा, तसं नाही होते. आपण बरोबर चाललोय, ते चुकीचे. अच्छा, ते सगळे चुकीचे आहेत, आपण दोघं बरोबर चाललोय असं होतंय का? पुण्याची माणसं कधी चुकतात काय? आपण बरोबर बाकीचे सगळे माणसं उलट आहेत असं होतं ऍक्च्युअली. आणि हा व्ह्यू बघा. मी जाऊ का त्याच्या? आणि हे पुणेकरांची आपली इंडस्ट्री एवढी हे आहे ना, मस्ती. आपण कुठं जाऊन पुढं काढायचं त्याला बघा. अभ्या चुकून थोडी जर चुकी झाली ना पडशील बरं का. पाण्याचं टेम्परेचर -मध्ये. अख्खे हात असे काळे निळे झालेत, लाल झाले. मजा खूप येते, त्याचा फोटो काढतो आता. आणि माउंटन्स मध्ये आलेला हा फायदा आहे, वरती येऊन खूप भारी वाटतं. पूर्ण ढग खाली आल्यासारखं वाटतं आम्हाला. तरी पण आम्ही जास्त वरती नाही गेलो, तातरा अजून खूप वरती आहे. आणि हा आहे तो टावर, जसं मी सांगत होतो. माणसं तो वरती जातात आणि खालनं त्याचे फोटो काढतात. म्हणजे वरच्याला आता फी आहे बघा. आणि ते सगळे शॉप्स वगैरे. आणि हे बघा इथं एक स्कीज साठी आपल्याला आहे. आणि हा तो टावर आहे, देखील वरती चलत जायचं, चलत खाली यायचं. वर जायचंय, जाऊ वरती जाऊ. जास्त फी नसतं, आपण वरती जाऊ. पहिला आपण कॉफी. आणि आमचं इथं पाचका झाला. कॉफी वगैरे प्यायची होती, पण इथं कॉफीचे सगळे मशीनच काढून टाकले. सगळे शॉप्स होते ते पण काढून टाकले. आमचा सजीव पहिल्यांदा ऑर्डर देतोय कॉफीची. आणि आम्ही इथं कॉफी वगैरे घेतली. आणि अनुष्का काय घेऊन आली तुम्हाला दाखवत्या बघा. काय घेऊन आलीस अनुष्का? पटकन. हो, लेमन गोळ्या. अगं आपण काय बस मध्ये ट्रॅव्हल करणार का? तुला काय उलटीचा त्रास आहे का? लेमन गोळ्या घेऊन आलेली. तुला तर होत होते ना? मला होत होत्या, पण आपण बस मध्ये नाही, आपण कार मध्ये आलेलो आहे. मी इथं कॉफी मध्ये फुल बनवायचं ट्राय केलं, पण ते फुल नाही झालं, काहीतरी वेगळंच झालं.
लहान दिसतोय म्हणून आता आपण पहिलं कॉफी पिऊ. म्हटलंय थंडी वाजते ते अनुष्का. खूप जास्त थंडी लागते. याला तर मग कसली थंडी वाजते. मला नाही धन्यवाद. थंडी नाही वाजते तुला. बिचारा सुधांशूची एवढी हालत झाली आहे. ग्लोव्स काढून त्याला फोटो काढायला लावतात काय. कापतोय बिचारा थंडीने. सांगितलं त्याला. आणि खाली उतरलं ते 7 Orsचे शॉप आहेत. मॅग्नेट्स वगैरे घ्यायचे आहेत. पण आमच्या सुधांशूला समजत नाही काय घ्यावं. आणि हे तर काही समजत नाही. टोपी बघ तुझी टोपी. प्रयाग कितीवरला आहे सुधांशू. 20,000 रुपयाचं जॅकेट आहे. आलोय दुकानाचे आम्ही मॅग्नेट्स घ्यायला. आम्हाला भेटली इथं गाडी. ही गाडी एवढी आवडली का ती घ्यायलाच लागणार. डिफेंडर. अरे बापरे प्रयाग आम्हाला काहीतरी घेऊन आला. प्रयाग प्राईज खावा. आताच मॅकडॉनल्ड्स मध्ये फ्राईज खाऊन. इंडियात 2 रुपये 5 रुपये देऊन तुम्ही बाथरूमला जाऊ शकता. इथं लागतात 50 सेंट म्हणजे 50 रुपये. 50 रुपये देऊन टॉयलेटला जायचं, वॉशरूमला जायचं. या मशीन बोले इंग्लिश सिलेक्ट कर. जाऊ दे. या मशीनमध्ये आपण चिठ्ठी टाकायची आणि नंतर पैसे भरायचे. किती तास थांबले त्याच्यानंतर दुसरं रिसिप्ट. आता लेक वगैरे बघून झालेले आहे आणि आपण आता जाणार आहे स्लोवाक नॅशनल पार्क म्हणजे स्लोवाक पॅराडाईस मध्ये. आणि ती एक खूप चांगली जागा आहे. ती खरं बघण्यासारखी जागा आहे. ती तुम्हाला मी दाखवतो आता. वी आर गोइंग टू शो स्लोवाक नॅशनल पार्क अँड दिस इज द ब्युटिफुल सनसेट. लुक ॲट दॅट BMW. मित्रांनो तर आम्ही आता आलो आहे क्लासमेटच्या दुनियात. हे बघा क्लासमेटची घरं आणि झाड पण त्यासारखे वाटतात. झाड पण त्यासारखे वाटत आहे. एक घरात महागडे आहेत पण कसं नाही एकदम प्रॉपर गाव सारखं वाटतं ना. शेती वगैरे असं तसं. शेती नाही दिसते. काय म्हणते माहिती का त्याच्याकडे ते आणि मी पुढे हात सरक्की सुजेत. कशी बरं बरं ठीक. फायनली आपण आता जागेवर पोहोचलेलो आहे पण हे प्रॉपर नाही पोहोचलो. आता इथून आम्हाला 4 किलोमीटर चालत जायचं. आणि थंडी एवढी वाढली आहे की त्यांची सगळ्यांची तयारी बघा. सुधांशू सायले हे मी टाकणार आहे. एवढं भारी हसलास ना तू ते मी टाकणार आहे. आणि याच्यामुळे आमच्या गाडीकडे एवढे बघतायत ना माणसं. स्वस्तिक काढले ना. 4 किलोमीटर चालायचे. अरे 4 नाही 7 किलोमीटर आहे. मी ऐकलं 4 किलोमीटर चालायचं पण 7 किलोमीटर आहे का. 7 किलोमीटर आहे. ब्लेडला कसं गेलतो नाही तू नव्हती ब्लेडला. ब्लेडला कसं सुधांशू ब्लेडला जसं पळत गेलतो ना पळत जायचं आता. नाही 7 किलोमीटर चाल. आता आम्ही कसं आहे 7 किलोमीटर चालत जायचं आता. सकाळी पूर्ण जंगल. सगळीकडे जंगल आहे एकदम. डोंगर जंगल. ब्लेड सारखं मोकळं पाहिजे होतं. पण ते आता आम्ही जिथं जाणार आहे ना काय स्लोवाक पॅराडाईस मध्ये. साईडला नदी आहे एका साईडला सीडी आहेत. बघू आता ते फोटोत जसं दिसते तसं असं किती चांगलं दिसतंय. हेच काय नॅशनल पार्क साईडला पाणी चालायचंय. अरे हे ते तो म्हणलं 7 किलोमीटर राहते. हे नाहीये तर ते अजून खूप वरती येते. अजून 1 किलोमीटर पण नाही झालेलं आपलं. 7 किलोमीटर आहे बाई. पुढं बघा हे कसे चालले एकदम ब्रेक घेत चालले. बरं का ते खूप ब्रेक घेत आहेत. भावानं करत ते वरतीच असलं पाहिजे कारण की 7 किलोमीटर आम्ही चालत जाणार आहे ते पण अशा रस्त्यांमध्ये.
चारही साईडला फक्त आणि फक्त डोंगर आहेत. बघू आता किती भारी आहे. फोटोमध्ये तर खूप चांगलं दिसत होतं ते. हा रस्ता एवढासा छोटा आहे पण तरी पण ते आम्हाला 2 मिनिटापूर्वी दिसले होते. आत्ता जस्ट आम्ही एक फोटो क्लिक करतो तर ते गायबच झाले. आणि आता 10 मिनिट चालतोय तरी दिसले तरी आम्हाला दिसत नाहीये ते. आणि असं पण नाही की जास्त थांबलो आम्ही. 1-2 फोटो काढले तोपर्यंत गायब झाले. सरळ सरळ रस्ते तरी पण फक्त आमची एकच चिंता आहे सगळीकडे जंगलात प्राणी नसतात फक्त इथं. आणि स्लोवाकियात बिअर खूप असतात. नको आम्हाला तर भेटायला एकत्र. मी काय म्हणतोय इथं प्रयाग बोललो होतो तेच करत आले. आमचा प्लॅन चालला होता की बिअर वगैरे आलं की अनुष्काला तिकडे टाकून द्यायला. मला हा का तुला खाल्लं की आम्हाला नाही पकडणार. मी लहान आहे रे माझ्या पोट भरणार इकडे पण. आता इथे हे आलं तर आहे पण इथे मेन म्हणजे पाणीच नाहीये. आणि आम्ही जे म्हणलं ते झालं की इथं बिअर्स वगैरे आहेतच. फॅमिली माझी तिकडे. आमचा शुभांशू बघा तुम्ही आजारी पेशंट आणि आमचा दुसरा आजारी पेशंट. आणि आमचा मूड खरंच ऑफ होणार आहे कारण की पाण्याचं एक थेंब सुद्धा दिसत नाही आम्हाला इथं. बघा प्रॉपर पाण्याचं रूट आहे पण इथे एक सुद्धा पाणी दिसत नाहीये. तर वरती जाऊन जर पाणी नसलं तिथं तर काहीच चांगलं वाटणार नाही. 7 किलोमीटर जाणं 7 किलोमीटर येणं वर नसणार आहे. आलाय आवाज आला. एक शॉट झाला हरवलो होतो आम्ही. नदीच्या मधनं चलतोय आता. सापडल्यावर समोरचे आवाज देतो तरी आवाज ऐकत नाहीत आमचे. सुजित आवाजच जात नाही त्यांना. आमचा सगळ्यात पहिला प्लॅन होता ट्रेकिंग करायची. प्रयाग म्हणला ट्रेकिंग करायची नाही. आणि आता नकळत तेवढी बेकार ट्रेकिंग व्हायला लागली ना. एवढी ट्रेकिंग होती ना आमची. ट्रेकिंग पण नाही साधं चालणार रस्ता पण नाहीये. आम्ही नदीच्या मधून क्रॉस इकडे तिकडे करून आम्ही चालतोय. ते नदीत पाणी आहे म्हणून ते ठीक आहे. बंद असतं का नाही तर. अच्छा हा. अरे पण पाणी नाही तर वरती जाऊन फायदा काय. आम्ही असं इकडून इकडं असं चालायला लागते आम्हाला. पण व्ह्यू आहे. काय व्ह्यू आहे ते माहित नाही पण दिसतंय चांगलं. तेवढंच एक प्लस पॉइंट आहे. स्वर्ग आहे. स्वर्गाचा रस्ता एवढा वाकडा तिकडा का आहे पण. प्रयाग मी काय म्हणतो 7 किलोमीटर जायचंय ना आतापर्यंत 2 पण नाही झाले असं वाटतंय. फक्त रिटर्न येताना तोच रस्त्याने आपण रिटर्न जाऊ. नाहीतर झाला संपला विषय. येताना टॉर्च मारूनच लागणार आहे ते काय विषय नाही. फक्त वरती जाऊन जर चांगलं भेटलं ना बघायला मग यायला काय प्रॉब्लेम नाहीये. मंजिल मौत है सफर का मजा ले प्रयाग. आणि त्यातलं त्यात आपण कपडे आणि शूज असले भारी घालून आलोय ना. जीन्सची पॅन्ट शूज बघा कसला घालून आलोय. आम्ही आमचा रस्ता बनवून चालतोय कसं पण. एवढ्या हौशीने आम्ही आमचा रस्ता बनवून चाललोय ना. येताना बघा कशी वाट लागणार आहे. काहीच दिसणार नाही एकतर. लवकर अंधार होणार. आणि किती वाजता प्रयाग 4:30 वाजताच अंधार व्हायला सुरू होणार आहे. आता वाजलेत किती 4 वा. वरती जाऊन काय बघायला पण भेटणार नाही. आणि ते एवढं पटपट जात आहेत ना. शेवटी सापडलं ते आम्हाला. ते पण बसलेत. बघू आता. अबे का बसले. अरे हीच शिडी याच्यावर फोटो काढू आपण. जाऊ नाही झाले फोटोशूट. बस इथं आम्ही जातो. तू जाऊन येतो पुढे. सुजित अस्वलच्या आवरात देतो तुला सोडून आम्ही. साहेबराव आहेत का.
असं काय बोलू नको, रात्री तर काढायची आपल्याला. आम्हाला घर भेटलेलं आहे, आम्हाला जर उशीर झाला तर आम्ही इथं राहणार आहे. प्रयाग ठीक आहे ना? पाळी पाळीने रात्र बाहेर लक्ष देत राहू आपण त्या गुफेत. प्रयाग काय म्हणत तू? हे अरे अजून 2-3 किलोमीटर पण नाही झालेलं आहे. 7 किलोमीटरचा ट्रेक आहे हा. जाताना काय तुझी बॅग उघडायची? टेंट असतं ना ते डोरामध्ये. आमच्याकडे सिंगर पण आहेत. माझ्या मागे तिले भारी गाणं म्हणते. आणि 1 तास चालल्यानंतर आम्हाला 2 माणसं भेटलेली आहेत आता, फक्त 2 माणसं. आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला, इंडियन्स जिथं पण जाऊ एक गोष्ट ते मात्र करतातच. काय ना काहीतरी कुठल्या तरी भिंतीवर लिहून यायचं, जे की इथं आधी खूप पासून लिहिलेलं आहे. हे माणसं म्हणले की अजून तुम्हाला 2 तास पुढे लागतील जायला, तर बघू आपण जाऊ आपण. मी सांगतो तो आपले इंडियन्स इथे काय करतात तुम्हाला हे बघा. इंडियन्स नाही सगळेच माणसं हे करतात, आपण पण करतोय. दगडांनी आबे हे विंटर आगचा गलत फायदा घेतात बरं का. आम्ही लिहिलंय इथे इंडिया आणि तिथं लिहिलंय मनीषा, जे की माझ्या मम्मीचं नाव आहे. फक्त इंडियनच नाही तर इथल्या माणसांनी सुद्धा इथे येऊन असे करामती केलेत म्हणून आम्ही केलेले. पण ही जागा खूप भारी वाटते खरंच, माहिती का. आमच्याकडे प्रॉपर टाईम नाही आहे, तर आम्ही कारण वरती जाणार नाही, कारण की अजून 2 तास लागणार आहे. आणि संध्याकाळी आता लवकर होती, 4:30ला सुरुवात होणार आहे. तर ह्याच पॉईंटवर येऊन आम्ही आता रिटर्न जायचं चालतोय. एक छोटासा चढ दिसेल तर आम्ही तिथं वरती जाऊन काय बघायचं, काय आहे ते बघायचं प्रयत्न करतोय. सगळेजण नाही आहेत, फक्त आम्ही 4 जण चाललेलो आहे. ते म्हणतात ना, मंजिल तो मौत आहे, सफर का मजा लो. मंजिलपर्यंत आम्ही पोहोचलो तर नाहीये, पण जोपर्यंत प्रवास होता, पाणी प्यायचं त्याला, प्रवासामध्ये ताण लागली. आणि आम्ही इथे छोटीशी चालू होतो, जरा त्याचा पाणी पिलं. आम्ही अर्ध्यातूनच परत चाललोय. पण म्हणतात ना, मंजिल तो मौत आहे बट सफर का मजा लीजिए. तर आत्तापर्यंत जो सफर झालेला आहे, जो आम्ही रस्त्यातनं आलेलो आहे, ते एवढा भारी रस्ता होता की खरंच खूप वाटलं भारी. आणि नदीच्या मधून आम्ही कितीतरी नदी असे क्रॉस करून इकडून तिकडून आलोय. रस्ता तो होता का नाही ते पण माहीत नाही आम्हाला, आम्ही आमचाच रस्ता बनवून आलेलो आहे. पण 2 भेटले की ते म्हणले की तुम्हाला पोहोचायला आता 2 तास लागतील अजून, आणि सनसेट व्हायला टाईम झालेला. तर या अनोख्या जंगलात सनसेटमध्ये आम्हाला फिरायची बिलकुल इच्छा नव्हती, म्हणून मंजिलपर्यंत न पोचता सफरचा मजा घेऊन आम्ही आमच्या घराला परत चाललोय. कहना चाहूं फिर भी तुमसे क्या कहूं. आणि बरं झालं रिटर्न चाललोय आपण, नाहीतर आतापर्यंत लय वाट लागली असते. काहीच दिसत नाही, सगळा अंधार झालेला आहे. सगळ्यांची पाटलेली आहे. सगळे बरं झालं ती बाईक भेटली, आणि ते आम्हाला म्हणली 2 तास लागणार आहे, त्याच्यामुळे आम्ही काय पुढे जात नाही. आणि 1.5 तासानंतर आम्हाला थोडासा आराम भेटला शांतीला, कारण की पाण्याचा आवाज येतोय.
पाणी खूप आधीच बंद झालं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही खूप चालत गेलो होतो. पाण्याचा आवाज आला म्हणजे आता मी गाडीच्या खूप जवळ आलेलो आहे. गाडी 10 मिनिटाचा रस्ता असा होता आणि गाडी पण जवळ आहे. गाडीत बसल्यावरती आनंद भेटेल. आणि आता वाजले फक्त 5:30 वाजता. एवढा अंधार झाला आहे ना, काहीच दिसत नाही काहीच. ते फ्लॅशमुळे पण एवढं हे 5:30 वाजता एवढा अंधार पडलेला आहे. तर आम्ही नशिबाने पुढे गेलो नाही. माणसांचं ऐकलं, आमची मस्ती होती पुढे जाण्याची, पण आम्ही नाही गेलो. चला. आणि फायनली गाडीपाशी पोहोचलेलो आहे. किती बसलेत? मी इथं आहे. इकडनं असंच बाहेर जाऊ. बर, मॅप चालत नाही का? चालते, रेंज आली मला. आम्हाला रेंज आलेली आहे, कारण रेंज नाही सध्या. ए साईडला उभे उठा. हा, जीवला रेंज आली पण खोरकाला नाही आली. चालते. काहीच नाही, काहीच. एकदम धबधबा होता आणि पूर्ण त्या धबधब्याने पार त्या दगडांना चिरा वगैरे पडल्या होत्या पार. तसेच दगडे होते, फक्त धबधब्याचा तो रूट होता. गप्पा आपण हॉटेल. हा, गप्पा पण बाहेर मारू. हा, मी आता गाडीमध्ये सर्वांना स्टोरी सांगणार आहे. कसली? तू तर आमच्या सोबत नव्हती, तू पण त्याच्या सोबत होती. नाही. पुढे तर आम्ही गेलतो फक्त. मी होती तुमच्या सोबत. तर आता मी स्टोरी सांगणार आहे सर्वांना. हा, ओके, चला आता. गाडी ओपन करायची. गार लागायला लागले सगळ्यांना. गाडी ओपन करू आपण आणि आता जरासं काहीतरी खायची सवय बघू आणि मग तिथे गेल्यावर बोलू. वर घे, मोबाईल दिसत नाही. काय बोलतो? गाडी अनलॉक करते. गाडी अनलॉक करू. गाडी अनलॉक करतो थांबा. पहिला आता काहीतरी खायची सोय बघू. मद्रासला जायचंय? मसाला दरबार ना. मसाला दरबार इथं नाही, मद्रास मसाला. माझा बरं ठीक आहे, आता इंडियन रेस्टॉरंट जायचा प्लॅन चालू आपण. तिथे गेल्यावर बोलू. 2 तासांनी आम्ही आता इंडियन रेस्टॉरंटला पोहोचलेलो आहे. आणि ती परंपरा आहे आपली, कुठं पण फिरायला गेले 1 टर्न तर चुकतोच. तर आज पण 1 टर्न चुकलेलं होतं, त्याच्यामुळं 10 किलोमीटर एक्स्ट्रा झालं. आता फायनली आलो आहे इंडियन रेस्टॉरंटला. 7:30 वाजलेत. 9 वाजता रेस्टॉरंट बंद होणार आहे. तर ऑर्डर दिलेली, एक गाडी पुढे गेली म्हणून. आता जेवण करू आणि मग आपण घरी. एवढ्या सगळ्या जणात मीच एकटा व्हेजिटेरियन आहे. सगळ्यांनी चिकन मागवले. मी मागितलं स्टार्टरला पनीर टिक्का है ना. हां, आणि भाजी पनीर मसाला आहे. पनीर टिक्का आणि भाजी चिली पनीर. जेवण येऊ द्या, आपण बघू. अख्ख्या टेबलावर एकच व्हेजची भाजी आहे, म्हणजे व्हेजची थाळी आहे. सुजित खाव्याला फिट नाही येते, थंडीमुळे सगळ्यांची हालत टाईट झालेली आहे. अरे आता जेवण वगैरे झालेलं आहे. आता 125 किलोमीटर घर आहे आमचं. 122 ना. 122 125. आता इथून 1 तासाचा रस्ता. 6 मिनिट. हा, आणि खूप झोप लागलेली मला. आता गाडी चालवायची आहे. मी चालू का? माझ्याकडे नाही, तुला येत नाही गाडी. बस ना शेजारी. नाही, मला झोप लागली. साईडला बसलं मी झोपून जाईल. मागं बस. मी बरं, ते जाऊ द्या. चला आपण आता, झोप लागली, घरी जाऊ हीटर पटकन. जरी चालू कर. हीटर चालू केलेलं आहे. 12:30 1 ला झोप. अरे बाय, गुड नाईट. तर घरी पोचलेलो आहे. आणि काही घरी पोचला एक मित्र खाली आला आणि एका मित्राने दुसरी नवीन गाडी घेतली होती. तर तो मला त्याने इथंच लावली, तर ती गाडी बघायला आलो. आता ती गाडी बघू आणि घरी जाऊ. एवढ्यात बाय बाय.